जय गुरु माणिक. मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि सर्वप्रथम तुम्हाला लक्ष्मीपूजन आणि अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही रांगोळी माझ्या मुलीने श्री सद्गुरू माणिक प्रभू मंदिर करटखेड येथे काढलेली आहे, म्हणजे माझ्याच घरी माझ्याच मंदिरात काढलेली आहे. आणि हे बघा, खेडेगावामध्ये सकाळी सकाळी कोणीही आंब्याची फाटे आणायला गेले की ते आपल्याला आणतात, नाहीतर शहर गावामध्ये सगळं विकत घ्यावं लागते. तर हे पोरं निघाले होते त्यांच्या काकाकडे. तर मला मिरची भजी खूप आवडतात, म्हणून आज माझ्या वाढदिवसाला मी मिरची भजी करत आहे. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. स्वयंपाकाला उशीर होता त्यामुळे मी थोडी अगोदर मिरची भजी बनवली होती आणि आम्ही सगळ्यांनीच मिरची भजी खाल्ली. पोरं तर गेले होते, ऋदूचे अण्णा आणि ऋदू आम्ही तिघांनी खाल्ली. आणि इकडं रांगोळीची तयारी 2 दिवसापासून चालू होती. अगोदर सगळे लागलेले तिने कलर जे आहेत ते तिला कसे पाहिजेत ते गाळून वगैरे घेतले होते. गाळणी थोडी छोटीच होती त्यामुळं खूप वेळ लागला होता. 2 दिवसापासून तिनं हेच करत होती, कारण एका दिवसात तेवढी मोठी रांगोळी काढणं शक्य नव्हतं. आणि हे रांगोळी काढणं फार म्हणजे फार मेहनतीचं काम आहे. आणि मला प्रत्येक सणाला तिची खूप मदत होते, कारण रांगोळीचं वगैरे सगळं काम तिच्याकडेच असतं. तर बघा, तिनं कुठलेही क्लास केलेले नाहीत किंवा काहीच नाही. आपलापणच तिनं सगळं मनानं करते. फक्त थोडंफार काय ते तिच्या अण्णाला वगैरे कोणी घरात असेल, काही जमलं न जमलं असं विचारत असते. तर तिचा जवळपास पूर्ण दिवस ह्या रांगोळीमध्ये गेलेला आहे. यानंतर फायनल लुक बघा तुम्ही रांगोळीचा. अगदी एखादी रांगोळी जसे काही साडीच नेसवल्यासारखी वाटत होती. तिला संध्याकाळ झाली होती. मग संध्याकाळी सगळ्याची लक्ष्मीपूजन असतात, त्यासाठी त्यांनी गेले. यानंतर मी थोड्या लक्ष्मीपूजनासाठी करंज्या केल्या. मग दोघी छान तयार झालो संध्याकाळी. आणि हे बघा, आम्ही सगळीकडे दिवे लावून घेत होतो. ऋदू लावत होती आणि मध्ये मी थोडीफार लक्ष्मीपूजनची सुद्धा तयारी करत होते. इकडचं मात्र काम सगळे ऋदू करत होती. हलकं हलकं त्या रांगोळीपाशी तिनं खूप अंग म्हणजे असं सावरून त्या रांगोळीमध्ये दिवे वगैरे ठेवले होते. नंतर प्रभूच्या गादीजवळ दिवे ते लावले, भक्तकार्य केलं. आता बघा, ती हळूहळू हे पण दिवे पेटवत होती. तर माझ्यानं काही शक्य नव्हतं तिकडं पलीकडं जाऊन लावणं, कारण एवढ्या छोट्या जागेत शक्यच नाही. यानंतर दिवे वगैरे लावल्यानंतर हे पहा फायनल लूक. यानंतर सगळी लाईटिंग वगैरे बंद करून ती सगळी शूटिंग घेत होती. आणि मी सांगते, इतकी सुंदर रांगोळी वाटत होती. तुम्हालाही दिसतच आहे किती सुंदर वाटत आहे ते. खूप मेहनतीनं तिनं रांगोळी काढली होती. बघा किती छान दिसत आहे. यानंतर आम्ही जे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं, ते स्टेटस पाहून अक्षरशः सगळी लोक आमच्या मंदिरामध्ये ही रांगोळी कशी काढली ते पाहायला आले होते. तर बघा, एवढी सुंदर रांगोळी तिने काढली होती. अक्षरशः असं नजरसुद्धा हटत नव्हती त्या रांगोळीवरून. दिवे वगैरे त्या रांगोळीमध्ये लावल्यानंतर तर रांगोळी खूपच सुंदर दिसत होती. तिचं कौतुक करावं तितकं कमी होतं, कारण कुठलाही क्लास तिनं केलेला नाही रांगोळीचा. यानंतर आम्ही घरामध्ये आरती वगैरे घेऊन आले. यानंतर घरामध्ये आलो. आता घरामध्ये लक्ष्मीपूजनची तयारी आम्ही करत होतो. आंब्याचे ढाळे वगैरे ऋदू बांधत होती आणि मी लागणारं सगळं साहित्य जे आहे ते जमा करून त्या रूममध्ये नेऊन ठेवत होते, म्हणजे पुन्हा पूजा करताना उठायची गरज लागणार नाही. तर आजचा आमचा दिवस फुल एंगेज होता. यानंतर जी मदत आहे ऋदूची, तर ती करायची तिची काही म्हणजे मनस्थिती नव्हती, कारण तिची पाठ खूप दुखत होती. एवढी मोठी रांगोळी काढणं म्हणजे जोक नाही. तर तिचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये गेल्यामुळं तिला थोडंसं कणकण आल्यासारखं झालं होतं. पण तरीसुद्धा ती रांगोळी वगैरे काढत होती, तयारी करत होती. सगळ्या गावातलं लक्ष्मीपूजन करून आमच्या घरी लक्ष्मीपूजन करायला आम्हाला दरवर्षी 9-9:30 वाजतात. मग यानंतर ते 9:30 वाजता घरी आले. थोडंसं चहा पाणी वगैरे पिऊन पूजेची तयारी करत होते. पूजा सगळी त्यांनी मांडून घेतली. यानंतर मंत्र वगैरे सांगून ऋदूकडून पूजा करून घेतली. आमच्या घरी आता ह्यावर्षी देवा मार्तंडा त्याच्या काकाकडे गेल्यामुळं ऋदूचं लक्ष्मीपूजन करते. ऋदूकडूनच मी करून घेते, कारण दरवर्षी मुलं करतात, पण ह्यावेळेस नव्हते. आणि हे आमचे रिलेटिव्ह आहेत. अचानक ते पण गावाकडे दिवाळीसाठी आले होते. मग विप्रपूजन वगैरे सगळं झालं.
त्यांची मुलगीही सोबत होती. कुमारिका पूजनसुद्धा केलं होतं आणि ह्यावेळेस मी इथं त्यांना तामण द्यायला विसरले, कारण मागचे दिवाळीचे 2 दिवस कसे गेले मला कळालंसुद्धा नाही. कारण ते सगळ्याचं खाणं-पिणं, पुन्हा नंतर चहा, फराळ आणि मग आपलं दिवाळीचं सगळं करणं, फराळाचं, ह्याच्यामध्ये दिवस कसा जातो कळतच नाही. मला अक्षरशः रात्री झोपायला 11 वाजत होते. मग विप्रपूजन वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर लक्ष्मीच्या हळद-कुंकू वाहून मी सुद्धा पाया पडून घेतले आणि काही चूक-भूल झाली असेल तर माफ कर म्हणून देवीच्या चरणी प्रार्थना केली आणि आजची सेवा लक्ष्मीला अर्पण करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.